विकृत अशोक खरातला वाढीव पोलीस कोठडी मिळताच एसआयटी कडनं 5 तासांपासून कसून चौकशी। एसआयटी जाणून घेतेय खरातच्या संपत्तीची माहिती। झी 24 तासला सूत्रांची माहिती। भोंदूबाबा खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। चाकणकरांकडून एसआयटी कडून चौकशीसाठी समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती। अमावस्येच्या रात्री खरातच्या बंगल्यावर बड्या नेत्यांच्या रांगा। नाशिकच्या कर्मयोगी नगर भागातील बंगल्यात चालायची अघोरी पूजा। तर खोटे फोन कॉल्स करून खरातनं स्वतःचं रेटिंग वाढवल्याची माहिती। भोंदूबाबा खरातपेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे अधिक दोषी। खरातला भेटणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांची चौकशी केली पाहिजे। खासदार संजय राऊत यांची मागणी। गॅस तुटवडा सिलेंडरसाठीच्या रांगांवरून खडाजंगी। देशात तुटवडा नाही, काही लोक अफवा पसरवत असल्यानं अशी स्थिती झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा, तर सर्व अफवांचा जन्म गुजरातमधून होतो, संजय राऊतांचा टोला। गॅस तुटवड्याचा आरोप होत असतानाच भंडारा जिल्ह्यातील परसोडी ग्रामस्थांचा राज्यासमोर आदर्श। गावात बायोगॅसवरच 90% घरांचा स्वयंपाक। गावात बायोगॅसच्या वापरामुळे ग्रामस्थ निर्धास्त। ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला युद्ध आणि उन्हाचा दुहेरी फटका। युद्धामुळे अंड्यांची निर्यात बंद, तर उन्हामुळे कोंबड्या दगावण्याचं प्रमाण वाढलं। आखातातील युद्धाची झळ नाशिकच्या शेतकऱ्यांपर्यंत। महिनाभरात कांद्याच्या दरात तब्बल 50% अधिक घसरण। 1800 रुपये क्विंटलनं विकला जाणारा कांदा 300 ते 800 रुपयांवर। आणि नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। राजापूर जायदरे भागात अवकाळी पाऊस। अचानक आलेल्या पावसानं कांद्याचं नुकसान।